नुकताच राज्यात 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झालाय। यंदाच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागलाय। निकाल लागल्यानंतर आपल्या पाल्याला जर चांगले गुण मिळाले असतील तर अर्थातच त्याचं हे यश साजरं करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन निकालाचे स्क्रीनशॉट्स हे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशा सोशल मीडिया साइट्सवर हमखास शेअर केले जातात। नातेवाईकही ऑनलाईन मार्कशीट खुशाल आपल्या व्हॉट्सअप किंवा इन्स्टा स्टोरी आणि स्टेटसला ठेवतात। तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? मग थोडंसं थांबा, कारण यामुळे तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सायबर चोरांना शेअर करताय। मुलांच्या कौतुकाने अनेक पालक मुलांना किती टक्के मिळाले हे सगळ्यांना कळावं या उद्देशाने निकालाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करतात। यामुळे काही काळ मुलांचं कौतुक होतं देखील, पण अशा वेळी नकळतपणे पालक सायबर चोरांना मुलांचा संपूर्ण वैयक्तिक डेटा शेअर करत असतात। मुलांच्या बाबतीतली ही संपूर्ण माहिती नकळतपणे शेअर केली जाते, ज्याचा वापर सायबर भामट्यांकडून केला जाऊ शकतो। हे नेमकं कसं ते जाणून घेऊयात। अलीकडेच सायबर तज्ञांनी याबाबतचे तोटे सांगितलेत, त्यामुळे प्रत्येक पालकांनी हे लक्षात ठेवायलाच हवेत। विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रिकेवर त्यांचं नाव, जन्मतारीख, बोर्डाचा सीट क्रमांक, आईचे नाव ही सगळीच वैयक्तिक माहिती नोंदवलेली असते। इतकंच नाही तर पालकांचं संपूर्ण नाव देखील निकालाच्या प्रतीवर असतं। तसंच मुलांना किती टक्के मिळाले, कोणत्या विषयात किती गुण मिळाले, शाळेचं नाव काय अशी सगळी माहिती त्यामध्ये दिलेली असते। एखाद्या सायबर भामट्याला ही इतकी माहिती त्याचा स्वार्थ साधण्यासाठी पुरेशी ठरू शकते। त्यामुळे सोशल मीडियावर निकाल शेअर करत असताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। निकाल शेअर करत असताना काय चुका टाळाव्यात ते पाहू। तुमच्या पाल्याचं नाव आणि त्याचे गुण सोडल्यास इतर माहिती जसं की पालकांचं नाव, शाळेचं नाव, सीट क्रमांक इत्यादी माहिती तुम्ही काही इरेजिंग टूल्सचा वापर करून काढून टाकू शकता। किंवा दुसरा सर्वात सोपा उपाय म्हणजे गुणपत्रिकेचा फोटो शेअर न करता केवळ टक्केवारी आणि उत्तीर्ण झाल्याबद्दलची एक साधीशी पोस्ट लिहिणं। आपल्या पाल्याचं कौतुक असणं ही अर्थातच साहजिक असलेली बाब आहे। मुलांनी या महत्त्वपूर्ण परीक्षांसाठी मेहनत घेतलेली असते, त्यामुळे त्याचं श्रेय त्यांना मिळणं ही गरजेचं आहे। परंतु एक सजग पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी थोडी खबरदारी बाळगणं ही तितकंच गरजेचं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।